नमस्कार, मी ॲडव्होकेट नेहा कारुलकर गुड मॉर्निंग संडे ह्या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे सस्नेह स्वागत. कुणाल राऊत, राहणार दहिसर, दिनारंभी ग्रुपचे सर्वे सर्वा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली एक सहल वैती रिसॉर्टमधील त्यावेळेसचे काही आनंदाचे क्षण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तिथे आम्ही गेल्यानंतर मस्ती केली, गाणी म्हटली, डान्स केला, खूप काही केलं आणि सगळ्यात शेवटी एक छोटासा पण तितकाच महत्त्वाचा असा असलेला छोटासा कार्यक्रम म्हणजे सत्कार समारंभ. आणि त्या सत्कार समारंभामधली मी एक सत्कार मूर्ती होते, याचा मला खरोखरच आनंदही होतो आणि अभिमानही वाटतो. माझा गुलाब पुष्प देऊन आणि एक काव्यसंग्रह देऊन माझा सत्कार करण्यात आला. गीत विविधा हा काव्यसंग्रह माझ्या हातीत पडल्यानंतर मला उत्सुकता वाटली की हा कोणाचा काव्यसंग्रह आहे. तर मी त्यावरती नाव वाचलं, पंढरीनाथ काशीनाथ राऊत. आता दुसरा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला की हे कोण आहेत बाबा. कुणाल राऊत सरांनी मला दिला, तर त्यांचं नातं काय असावं. तर मला थोड्या वेळाने कळलं की तेच त्यांचे पिताश्री आहेत म्हणून. आता माझी उत्सुकता अजूनच ताणल्या गेली. मी घरी आल्याबरोबर हा काव्यसंग्रह वाचून काढला. त्यातील विविध विषयावरती कविता त्यांनी लिहिलेल्या होत्या, म्हणूनच त्यांचं नाव जे त्यांनी समर्पक असं दिले गीत विविधा हे खरोखर मनाला पटतं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त परत एकदा काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज कुणाल राऊत सरांचा 75वा वाढदिवस. त्याच दिवसाचं औचित्य साधून मी त्यांच्याच वडिलांच्या काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांचं वाचन मी तुमच्यासमोर करणार आहे. त्याचा आस्वाद घ्यावा ही नेहाची स्नेहभरी विनंती. धन्यवाद. या काव्यसंग्रहामध्ये जवळपास 65-66 कवितांचा समावेश आहे. त्या सर्वांमध्ये विलक्षण विविधता आहे. बालगीतापासून सैनिकांपर्यंत आणि निवृत्त होणाऱ्या त्यांच्या सहकारी जी व्यक्ती होते त्यांच्यापासून ते महात्मा गांधींच्या गुणगौरवापर्यंतच्या कविता त्यांच्यामध्ये ह्या काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट आहेत. प्रसंगाला अनुरूप स्फुरलेल्या त्यांच्या कवितांचा संग्रह म्हणजेच त्यांच्या भावनोत्कटतेची साक्ष आपल्याला पुरेपूर पटते. कौटुंबिक जिव्हाळा ही मानवी मनाची सर्वश्रेष्ठ प्रेरणा आहे. तो अत्यंत आत्मीयतेने आणि वत्सलतेने त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला आहे. त्याचे उत्तर त्यांच्या प्राणप्रिय पत्नी सौ शकुंतला यांच्या निधनानंतर त्यांना स्फुरलेली ती एक कविता, ती सगळ्यांच्याच हृदयाला टच करून जाते, स्पर्शून जाते. असं ते काव्यपुष्प मी आज तुमच्यासमोर सादर करीत आहे. गेलीस ठेवणी मला एकला शाश्वत जगी तू दूर. गेलीस ठेवणी मला एकला शाश्वत जगी तू दूर. सुने जावले तुझविण माझे भरले पंढरपूर. वंश वेलीची फुले तयांचा दरवळणारा गंध. विरून गेले तुझ्या विना तो खळखळणारा आनंद. स्वप्ने रचले सफलही झाली कष्टांना उपसून. परी अकाली का गेलीस तू डावहा असा मोडून. ते आपल्या प्रिय पत्नीला प्रश्न करतात. शेवटी असं ते म्हणतात, नवा गावच्या मंदिर शिखरी तव आकृती भासते. पार करोनी भवसागर मला पाहुनी हसते. खेळ संपला संसार राजा भांडू मी कोणाशी. भरल्या पोटी तुझविड वाटे आज मी आहे उपाशी. किती आहे ना मनाला स्पर्शून जाणारी ही अशी कविता. त्यांच्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे उजवे आणि डावे एकाच नाण्याच्या दोन बाजू. डावे आणि उजवे दोन पारड्यांचा एक तराजू. वाव, हेलकावे खात राहणे हीच असते कायमची स्थिती. एवढे मात्र खरे त्या स्थितीतही न दिसणाऱ्या न समजणाऱ्या स्थित्यंतरालाही एक प्रकारची न थांबणारी वेगळीच असते गती. पुढची त्यांची कविता आहे जी मला खूप भावली, ती म्हणजे मोठेपण. मीपणाच्या अहंकारातून
मीपणाच्या अहंकारातून उगवलेल्या मोठेपणाच्या रोपट्याला जपता जपता माणुसकीचे कुंपण गेले तुडवून. माणुसकीचं जे कुंपण असतं ते कसे तुडवले गेले माझे मलाच कळले नाही. मोठेपणाच्या मागे धावण्यात मोठेपण संपून गेले. ओ मस्त. त्यानंतरची एक कविता आहे मी. कवितेचं नावच मुळात मी आहे. गीता वाचली वेदांचे अध्ययन केले. गीता वाचली वेदांचे अध्ययन केले. धर्मग्रंथाचे पारायण केले. कशासाठी हे सगळा घाट कशासाठी मी घातला? आपला अहंकार फुलवण्यासाठी. प्रश्न करतात ते. आपला अहंकार फुलवण्यासाठी, शब्दजालांनी लोकांना भुरळ घालण्यासाठी, धर्म मार्तंड विद्वान पंडित म्हणून मिरवण्यासाठी. त्यापेक्षा हे सगळं करण्यापेक्षा मी अडाणी अज्ञानी असलेलाच बरा. मी अडाणी अज्ञानी असलेलाच बरा. माझ्या आरशात माझे प्रतिबिंब. माझ्या आरशात माझे प्रतिबिंब जसे आहे तसेच मला पाहू दे आणि तसंच मलाच नव्हे तर इतरांनाही ते तसंच त्यांना पाहायला मिळू दे. ही भावना त्यांनी त्यांच्या ह्या कवितेतून आपल्यासमोर मांडलेली आहे. आता मी पण विषय पहा किती व्हेरायटी आहे. ह्या विषयामध्ये विविधता आहे. म्हणूनच त्या कविते पुस्तकांचं नाव आहे गीत विविधा. मी पण जपले जपले माझेच मीपण. जपले जपले माझेच मीपण. माणुसकीचे अवघे तुडवून कुंपण. माणुसकीचे अवघे तुडवून कुंपण. मायेचा सारा पसारा दिमाखे मिरवला मोराचा पिसारा. दिमाखे मिरवला मोराचा पिसारा. आता त्यांची पुढची कविता आहे ती आपल्या बापूजींवरची आहे. आता ती कशी आहे? प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये. मुलं सरांना प्रश्न विचारतात की बापूजी कसे होते आम्हाला तुम्ही सांगा, आणि त्याचं उत्तर म्हणून त्यांनी त्या कवितेमधून मुलांना सांगितलेलं आहे. चला तर मग आपण ती कविता बघूया. मुले म्हणतात, कसे होते बापूजी, कसे होते बापूजी आहे माहीत का तुम्हाला? गोष्टी त्यांच्या नवलाईच्या सांगा की हो आम्हाला. राहत कुठे होते सांगा, कुठे तयांचे मोठे मोठे वाडे. घालीत होते सांगा कसले सुंदर सुंदर भारी कपडे. आता मुलांना त्यांच्याबद्दल कुतूहल ना, म्हणून त्यांच्या बाल मनानुसार त्यांनी प्रश्न केले. मग शिक्षक म्हणतात, होता सडपातळ काठीचा देह शक्तीपरी मोठी. हाके सरशी गरजत होती जनता कोटी कोटी. हाके सरशी गरजत होती जनता कोटी कोटी. शेगावी झोपडी तयांची कपडे जाडे भरडे. काही सुंदर भारी भारी कपडे नव्हते, जाडे भरडे. पंचा साधा असे खादीचा अंगच सारे उघडे. किती तंतोतंत त्यांनी वर्णन केले पंडित बापूजींचं. आता मुलं पुढचा प्रश्न करतात, करीत होते काम कोणते सगळा का आवडती. असं त्यांचं कोणतं काम होतं की ते सगळ्या दुनियेला आवडायची. जय जयकार करून त्यांना वंदन करती. केवढं मोठं व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दल तुम्हाला आम्हाला सांगा की सर, असं मुलं त्यांना म्हणतात. मग ते म्हणतात त्यांचं काम काय होतं. चरख्यावरती सूत कातुनी गरिबा भाकर देती. चरख्यावरती सूत कातुनी गरिबा भाकर देती. दीन अपंगाजवळी घेऊन सेवा त्यांची करीती. दीनदुबळ्यांची सेवा. नाही वाकले कधी बापूजी अन्यायाच्या पुढती. झडल्या तोफा आणि बंदुका जरी गुलामी जुलमी नौबती. मायभूमीच्या पदी जखडली पदसास्याची बेडी. तिला तोडिता आनंदाने जनता झाली की हो वेडी. मार्ग दाविला नवा जगाला लढण्याचा सत्याने. शस्त्रबलाला हतबल केले. ओ शस्त्रबलाला हतबल केले त्यांच्या निशस्त्राने, अहिंसेच्या तत्वाने. थोर महात्मा प्रीती सागर जणू देवता मूर्ती. असे बापूजी होते म्हणून वंदन सारे त्यांना करती. वंदन सारे त्यांना करती. असा हा काव्यपुष्प विविध अंगांनी नटलेला, विविध विषयांनी सामावलेला असा हा काव्यसंग्रह खरोखरच मनाला स्पर्शून जातो. आणि प्रत्येकाने हा काव्यसंग्रह आपल्याजवळ ठेवावा, इतका तो छान आहे, मनाला भावणारा आहे. आणि परत एकदा म्हणते कुणाल काकांना
दीर्घायुष्य लाभो, ते सदाशी हो. आज त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नेहाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. शब्दसुमनांनी मी त्यांना त्यांच्या चरणी अर्पण करते आणि मी माझं छोटंसं हे काव्यपुष्प समाप्त करते. धन्यवाद.